सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात घावणळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। घरोघरी भेटी, बैठका आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून महायुतीचे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत असून मागील 10 वर्षापासून या मतदारसंघात विकास कामे न झाल्याने निर्माण झालेला बॅकलॉग भरून काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। रस्ते, पाणी पुरवठा, रोजगार तसेच ग्रामस्तरीय मूलभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे। यावेळी घावणळे मतदारसंघातील नागरिक महायुतीला सकारात्मक प्रतिसाद देत असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीलाच निवडून देतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे। प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार दीपक नारकर आणि अर्चना घावणळकर यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडत मतदारांशी संवाद साधला। एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घावणळे मतदारसंघात महायुतीचा प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 7 फेब्रुवारीला होणार आहेत आणि या निवडणुकांना महायुतीने जिल्हा परिषद उमेदवार श्री नारकर सर आणि जिल्हा पंचायत समिती उमेदवार मी स्वतः अर्चना घावणळकर यांना जी उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी मी सर्वप्रथम महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना धन्यवाद देते। तसंच मी पेशाने गेली 9 वर्षे एक शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना मला असं वाटलं की शासनाकडून बऱ्याचशा योजना येतात आणि त्या जनमानसामध्ये पोहोचल्या पाहिजेत आणि त्या पोहोचवण्यासाठी घावणळे मतदारसंघामध्ये मी प्रामुख्याने काम करेन। गावातील काही समस्या असतील, शाळा, रस्ते, पाणी, वीज यावर प्रामुख्याने लक्ष देईन आणि माझं काम प्रामाणिकपणे करेन। धन्यवाद।